नमस्कार बालमित्रांनो, इंग्लिश शिकताना तुम्ही ABCD तर शिकलाच असाल, पण तुम्हाला माहिती आहे का, या 26 अक्षरांमध्ये 2 लपलेले गट आहेत आणि ते आहेत वॉवेल्स आणि कॉन्सोनंट. तर विद्यार्थी मित्रांनो, वॉवेल्स आणि कॉन्सोनंट म्हणजे काय हे आपण एकदम सोप्या उदाहरणातून शिकणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. तर मुलांनो, जसं आपण मराठीत अ पासून आहापर्यंत काय असतात रे, स्वर असतात, तसेच इंग्लिशमध्ये जे वॉवेल्स आहेत त्यांनाच इंग्रजी स्वर म्हणतात. काय म्हणतात बघा, जे काही वॉवेल्स म्हणजे काय, इंग्रजी स्वर. जसे मराठीमध्ये स्वर असतात तसेच इंग्लिशमध्ये जे काही स्वर आहेत आणि ते स्वर एकूण 5 आहेत. किती आहेत रे, इंग्लिशमध्ये फक्त 5 वॉवेल्स आहेत आणि ते आहेत, काय आहे बघा, ए, ई, आय, ओ, यू. तर विद्यार्थी मित्रांनो, जसे आपण मराठीमध्ये स्वर पाहतो तसेच हे जे काही इंग्रजीमध्ये स्वर आहेत, आता ह्या स्वरांचे आपण काही छोटी उदाहरणं पाहूयात. त्यामुळे तुम्हाला समजेल की हे जे काही स्वर आहेत हे शब्दामध्ये कसे येतात. तर विद्यार्थी मित्रांनो, जो काही आपला पहिला स्वर आहे तो काय आहे बघा, तो आहे ए. तो काय आहे बघा, ए. तर ये ह्या स्वराचा उच्चार कधी कधी काय होतो रे, कधी होतो ॲ, कधी होतो बघा ॲ. आता ॲ कधी होतो तर त्याचे एक उदाहरण आपण इथे पाहूया. उदाहरण काय आहे बघा, तर आपण काय म्हणतो रे, बॅट. काय म्हणतो बघा, बॅट. म्हणजेच इथे उच्चार कशाचा झाला रे, ॲचा. कशाचा उच्चार झाला, ॲचा, बॅट. त्यासोबतच काय आहे बघा, कॅप. त्यानंतर ना आहे फॅन, मॅट. ह्यामध्ये एचा उच्चार काय होतो रे, ॲ. तर विद्यार्थी मित्रांनो, कधीकधी ह्या स्वर एचा उच्चार कधीकधी आ होतो, कधीकधी काय होतं बघा, आ. तर आता ह्याची उदाहरणं आपण पाहूया की बघा, आपण काय म्हणतो रे, कार. काय म्हणतो बघा, कार. म्हणजेच हा जो काही शब्द आहे ह्या शब्दामध्ये ह्या एचा उच्चार काय होतो रे, कार. त्यासोबतच काय आपण म्हणतो रे, पार्ट. त्यासोबतच आहे ग्लास किंवा जार. ह्या शब्दांमध्ये जो काही हा ए आहे ह्याचा उच्चार काय होतो रे, आ. तर बघा, कधी कधी एचा उच्चार ऑ काय होतो बघा, ऑ. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ह्याची जी काही उदाहरणं आहेत, आपण काय म्हणतो बघा, बॉल. काय म्हणतो बघा, बॉल. म्हणजे तो उच्चार कशाचा झाला बघा, ऑचा. त्यासोबतच काय बघा, आपण म्हणतो कॉल, वॉल. त्यासोबतच आहे हॉल. लक्षात आलं का, म्हणजेच ए हा स्वर आहे, ह्या स्वराचा उच्चार कधी ॲ होतो, कधी आ होतो, कधी ऑ होतो, तर कधी ए होतो. म्हणजेच बघा, मी इथं काय लिहिलं बघा, ए. म्हणजेच नेम. बघा, हे जो उच्चार मी काय सांगितलं बघा, ए होतो. म्हणजेच हे जो उदाहरण काय आहे बघा, नेम. काय मी सांगितलं, नेम. त्यासोबतच आहे केक, टेक, लेक. तर विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजीमधील जो पहिला स्वर आहे ए, त्याचे हे उच्चार आहेत आणि त्याच्यापासून हे शब्द म्हणजे शब्दामध्ये कसा उच्चार होतो हे मी तुम्हाला सांगितलं. आता जो काही दुसरा स्वर आहे तो काय आहे बघा, ई. काय आहे बघा, ई. तर ई ह्या स्वराचा उच्चार कधी कधी ए होतो, कधी कधी काय होतं बघा, मी सांगितलं ए. कधी कधी होतो ई, कधी कधी होतो हा ई. तुम्ही म्हणाल हा ई आणि ह्या ईमध्ये काय फरक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये जो काही हा ई आहे हा काय आहे रे, तर हा आहे ऱ्हस्व आणि एक आहे दीर्घ. लक्षात आलं का. त्यासोबतच आता बघा, एचा उच्चार, ईचा उच्चार एक कधी कधी होतो, तर बघा आपण काय म्हणतो, बेड. काय मी सांगितलं, बेड किंवा एक. त्यासोबतच टेन, पेन. ह्यामध्ये काय होतो रे, ह्या ईचा उच्चार ए होतो, पे. लक्षात आलं का, पे किंवा एक. त्यासोबतच आता ईचा उच्चार कधी कधी होतो बघा, ही. त्यासोबतच आहे शी, मी,
वी. हे काय आहेत रे? तर ह्या ईचा उच्चार काय होतो रे? ई. लक्षात आलं का? त्यासोबत ह्या ईचा उच्चार ई असणार आहे. हियर म्हणजेच काय बघा? हियर. त्यासोबतच असणारा इयर. नंतरनं इव्हेंट. हे काय आहेत रे? ई ह्या स्वराचे हे उच्चार आहेत. लक्षात आलं का? त्यानंतरनं जो काही तिसरा स्वर आहे तो काय आहे रे? आय. काय आहे बघा? आय. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आय ह्या स्वराचे जो काही उच्चार आहे तो कधी कधी होतो ई. मी काय सांगितलं? कधी कधी होतो ई, कधी कधी होतो आय, कधी कधी होतो आय, तर कधी कधी होतो अ. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ह्या आय ह्या स्वराचा उच्चार ई कधी होतो बघा? पिन. मी काय सांगितलं बघा? पिन. हिल. त्यासोबतच 6. शीप. ह्यामध्ये काय झालं रे? हा जो काही आय आहे ह्याचा उच्चार काय झाला? ई. लक्षात आलं का? त्यासोबतच आय म्हणजेच ह्या आयचा उच्चार कधी कधी आईस. ISE काय झाला? आय. त्यानंतरनं फाईन. काय सांगितलं बघा? आय. फाईन. त्यासोबतच काय सांगितलं मी? फायर. वायर. कधी कधी ओ होतो. तर ओ कधी होतो बघा? गर्ल. काय सांगितलं मी? गर्ल. त्यासोबतच सर. कधी कधी होतो अजून काय आहे? गर्ल, सर. बर्ड. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो, ह्यामध्ये जो काही आय आहे ह्या आय ह्या स्वराचा उच्चार अ होतो. गर्ल. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील जे काही स्वर आहे तो काय आहे बघा? ओ. काय आहे बघा तो स्वर? ओ. आणि ह्या ओ ह्या स्वराचा उच्चार काय होतो बघा विद्यार्थी मित्रांनो? कधी होतो ओ? आता ओ कधी होतो बघा? तर ओ होतो नो, गो, कोल्ड. तेव्हा ह्या ओचा उच्चार काय होतो? नो. लक्षात आलं का? म्हणजेच उच्चार होतो ओ. कधी कधी होतो औ. काय होतो? कधी कधी होतो औ. म्हणजेच बघा त्याचे जे काही उदाहरणं आहे, काव. आपण काय म्हणतो बघा? ह्या ओचा उच्चार काय होतो? काव. नाव. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर कधी कधी ह्या ओचा उच्चार होतो औ. काय होतो बघा? मी सांगितलं ऑ. कधी काय होतो? ऑ. आता ऑ कधी होतो? तर जे काही आपण उदाहरण आहे तर ते काय आहे बघा? ऑक्स, फॉक्स, बॉक्स. लक्षात आलं का? ह्यामध्ये हा जो काही ओ आहे ह्या ओचा उच्चार काय होतो रे? ऑ. काय होतो? ऑ. तर कधी कधी ह्या ओचा उच्चार होतो ओ. काय होतो बघा? मी सांगितलं ओचा उच्चार होतो ओ. म्हणजेच बघा ऑनियन, मंकी. काय मी सांगितलं? अनियन, मंकी. त्यासोबतच जे काही शेवटचा स्वर आहे तो काय आहे बघा? यू. काय आहे बघा तो? यू. तर यू ह्या स्वराचा उच्चार बघा कसा होतो? कधी कधी तो होतो अ, कधी कधी होतो ऊ, तर कधी कधी होतो यू. चला ह्याची उदाहरणं पाहूया विद्यार्थी मित्रांनो. बघा अचा उच्चार होणारे जे काही शब्द आहेत तो काय आहे बघा? बस, बट, डक. त्यानंतर ऊचा उच्चार होणारे पू. मी काय सांगितलं? पुट. त्यानंतरनं पुल, पुश. हे काय आहेत रे? जेव्हा यू ह्या स्वराचा उच्चार होतो ऊ. त्यानंतरनं यू कधी होतो? तर होतो युनिट. काय सांगितलं बघा? युनिट, युनिफॉर्म, युनिव्हर्सिटी. हे काय आहेत रे? जेव्हा यू ह्या स्वराचा उच्चार यू होतो. लक्षात आलं का विद्यार्थी मित्रांनो? तर बघितलं मुलांनो,
कोणताही आपल्याला छोटा शब्द बनवायचा असेल तर ह्या 5 पैकी एकाचा वापर करावाच लागतो, याशिवाय शब्द पूर्ण होतं नाहीत. आता ह्या 5 अक्षरांना सोडून कोणती बघा, ए, ई, आय, ओ, यू, ह्या 5 अक्षरांना सोडून जी काही उरलेली आहेत ती 21 ही काय आहेत, व्यंजने आहेत. त्यांना आपण म्हणतो कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर बघा जी काही उरलेली 21 आहेत ती काय आहेत, कॉन्सोनंट. कॉन्सोनंट म्हणजे व्यंजने. कॉन्सोनंट म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, व्यंजने. आणि ती व्यंजने कोणती आहेत, तर ती व्यंजने आहेत बघा एकूण मिळून किती आहेत बघा, ती 21. किती आहेत, 21. आणि स्वर किती आहेत रे, स्वर आहेत 5. कोणते आहेत बघा, हाताची बोटे 5 काय आहेत, ए, ई, आय, ओ, यू. नेहमी लक्षात ठेवा आपल्या हाताची बोटे 5, त्यानुसार इंग्रजीमध्ये असणारे स्वर हे 5 आहेत. कोणते, ए, ई, आय, ओ, यू. आणि ह्यांचे जे काही स्वर आहेत ह्या स्वरांपासून त्यांचा स्वर काही शब्दांमध्ये काय होतो हे मी तुम्हाला दिलेलं आहे. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जे काही कॉन्सोनंट आहेत, आता हे जे काही कॉन्सोनंट आहेत तर ती पाहूयात कोणती आहेत ती कॉन्सोनंट. आता हे जे काही शब्द सोडून म्हणजे हे जे अक्षर आहेत ती सोडून काय येणार आहेत बघा, तर ते येतात बघा बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, एल, एम, एन, पी, क्यू, आर, एस, टी, व्ही, डब्ल्यू, एक्स, वाय आणि झेड. तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे बीपासून ते झेडपर्यंत एकूण 21 व्यंजनं आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा जर मी काही इथं उदाहरण घेतलं, म्हणजेच बघा मी इथं उदाहरण घेतलं हॉट. काय घेतलं बघा मी उदाहरण, हॉट. आता ह्यातला वॉवेल कोणता, तर तो आहे ओ. काय आहे बघा, ओ. त्यानंतर मी दुसरा शब्द घेतला बस. आत्ता यातील वॉवेल कोणता, स्वर कोणता सांगा बरं विद्यार्थी मित्रांनो, तर तो आहे यू. काय आहे बघा, यू. आणि जर मी तिसरं उदाहरण घेतलं बघा किड. किडमध्ये कोणता वॉवेल्स आहे, तर तो आहे आय. तर विद्यार्थी मित्रांनो, बाकीचे हे 2 काय आहेत रे, व्यंजने आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकलो की इंग्लिशमध्ये ए, ई, आय, ओ, यू हे 5 स्वर आहेत आणि उरलेली ही 21 व्यंजने आहेत. हे नीट लक्षात ठेवा, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण यापासून नावाचे स्पेलिंग बनवायला शिकणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा गृहपाठ बघा की ॲपल या शब्दात किती आणि कोणते वॉवेल्स आहेत हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.